रोज किमान 45 मिनिटे खेळ खेळा. दररोज प्रत्येक विकास क्षेत्राचा समावेश होईल खरा. यातून मुलांचा सर्वांगीण विकास घडेल पहा. नमस्कार. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, समावेशकता. आपण जाणून घेऊ की समावेशकता म्हणजे काय, ती का आवश्यक आहे आणि आपण ती आपल्या केंद्रामध्ये कशी अंमलात आणू शकतो. समावेशकतेचा अर्थ असा आहे की प्रत्येक मुलाला अंगणवाडीत शिकण्याचा, उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा आणि खेळण्याचा समान अधिकार मिळावा. मग ते मूल कोणत्याही पार्श्वभूमीचे, कोणत्याही भाषेचे, वयाचे, लिंगाचे किंवा क्षमतेचे असो. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर प्रत्येक मुलाला वर्गाचा किंवा गटाचा भाग असल्याची जाणीव व्हावी आणि कोणत्याही मुलाला स्वतः इतरांपासून कोणत्याही प्रकारे वेगळे असल्याचे किंवा भेदभाव वाटणार नाही याची खात्री करणे. कल्पना करा, आपण अशा केंद्राचा भाग आहोत जिथे सर्व मुले एकत्र खेळतात, उपक्रम करतात, बोलतात, मिसळतात, मैत्री करतात आणि आनंदात असतात. जिथे मुलांकडे पाहून त्यांची सामाजिक, सांस्कृतिक किंवा आर्थिक पार्श्वभूमी काय आहे, कोणाला शिकण्यात अडचण आहे का किंवा कोणी दिव्यांग आहे का हे ओळखताही येणार नाही. प्रत्येक मुलाला शिकण्याचा आणि खेळण्याचा अधिकार आहे. हा त्यांचा संविधानिक हक्कही आहे. म्हणून कोणत्याही मुलाला या अधिकारापासून वंचित ठेवणे हे केवळ अन्यायकारकच नाही तर अनैतिकही आहे. अनेकदा लोकांना वाटते की समावेशकता ही फक्त दिव्यांग मुलांसाठी असते, पण तसे नाही. समावेशकता ही प्रत्येक मुलासाठी आहे, कारण सर्व मुले अनोखी आहेत, अद्वितीय आहेत आणि प्रत्येक मूल इतरांपेक्षा वेगळे आहे. कोणी वेगळी भाषा बोलते, कोणी शिकण्याची वेगळी पद्धत वापरते, तर कोणी स्वतःच्या गतीने आणि स्वतःच्या पद्धतीने शिकते. काही मुले दिव्यांगही असू शकतात आणि दिव्यांगतेचे प्रकार व स्तरही वेगळे असतात. याशिवाय प्रत्येक मुलाचे कुटुंब आणि संगोपन देखील वेगळे असते. वेगळे कुटुंबीय परंपरा, रीतिरिवाज, संगोपनाच्या पद्धती, घरातील वातावरण, आर्थिक स्थिती, अडचणी, घरच्यांची मते आणि विचारसरणी हे देखील वेगळे असू शकते. ही वैयक्तिक, घरगुती आणि सामाजिक अनुभवांची विविधता मुलांच्या व्यक्तिमत्वावर खोलवर परिणाम करते आणि त्यांना एकमेकांपासून खूप वेगळेही बनवते. याचा अर्थ असा की वेगवेगळ्या वयोगटातील अनेक मुले तुमच्या अंगणवाडी केंद्रात येतात आणि प्रत्येक मूल त्याच्या किंवा तिच्या पद्धतीने वेगळे असते. काही मुले खूप लक्षपूर्वक ऐकतात, काही थोडी चंचलही असतात, पण तीही आपल्या पद्धतीने शिकत आणि समजून घेत असतात. कधी कधी तुमच्या केंद्रात असे मूल असू शकते ज्याच्या गरजा किंवा क्षमता या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत, काही कमी, काही जास्त. अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून तुमची जबाबदारी आहे की प्रत्येक मुलाला शिकण्यासाठी आणि वाढीसाठी समान संधी द्याव्यात. मग ते कोणत्याही वयाचे, लिंगाचे, क्षमतेचे, सामाजिक, आर्थिक किंवा जातीय पार्श्वभूमीचे असोत. जेव्हा मुले एकत्र शिकतात तेव्हा ती केवळ ज्ञानच मिळवत नाहीत, तर एकमेकांविषयी सहानुभूती, आदर आणि सहयोग सुद्धा शिकत असतात. अशा वातावरणात मुले मानसिक, सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या बळकट होतात आणि तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो आपले केंद्र आणि आपली शिक्षण प्रक्रिया समावेशक आहे आणि हाच आपल्या समाजाचा खरा पाया आहे. लक्षात ठेवा, समावेशकता हे एक फक्त धोरणच नव्हे, तर ही एक विचारसरणी आहे जी आपल्या प्रत्येक वर्तनातून आणि कृतीतून दिसून यायला हवी. येत्या आठवड्यात आपण जाणून घेऊ की आपल्या वर्गात म्हणजेच केंद्रात येणाऱ्या प्रत्येक मुलाला कसे समाविष्ट करायचे. तुम्ही मुलांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहात, म्हणून केंद्रात प्रत्येक मुलाचे स्वागत करणे, प्रेम करणे आणि समान संधी त्यांना देणे ही तुमची जबाबदारी आहे. लक्षात ठेवा, समावेशकता हे एक फक्त धोरणच नाही, तर ती आपल्या प्रत्येक कृतीत आणि वर्तनात दिसली पाहिजे. आशा आहे आजच्या व्हिडिओतून तुम्ही काहीतरी नवीन शिकला असाल आणि तुम्हाला तुमचे केंद्र आणखी समावेशक बनवण्यासाठी प्रेरणाही मिळाली असेल. आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, नवीन शिकवण घेऊन. धन्यवाद.